माता तसा जर विचार करायचा झाला तर हिंदू धर्म म्हणलं की हिंदू धर्माचं आराध्य दैवत मानल्या जाणारी म्हणजे ज्याच्यामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य असतं ठिकाण असं हे म्हणजे आपली सर्वांची लाडकी गोमाता। सध्याच्या जनरेशनने विचार करायचा जर झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये गोवंश कमी होत चाललेला आहे। गाय वाचेल तर देश वाचेल। देशाला गरज काय आहे? गायीने आजपर्यंत आपल्याला सर्व काही दिलेलं आहे। आपल्या बाळांना दूध दिलेलं आहे, शेतीसाठी खत दिलेलं आहे, शेतीत काम करण्यासाठी बैल दिले आहेत। एवढं सगळं करूनही सध्या गायीची परिस्थिती वाईट आहे। गायीची परिस्थिती वाईट आहे याकरिता शासन सुद्धा सध्या अग्रेसर आहे। शासन सुद्धा त्या गोष्टीकडे काळजीने लक्ष देत आहे। कारण गाय वाचेल तर देश वाचेल या मोहिमेमध्ये एक नवीन उपक्रम आपल्या महाराष्ट्राचे मंत्री श्री शेखरजी मुंदडा यांच्या माध्यमातून एक मोहीम आपल्या गावापर्यंत, आपल्या घरापर्यंत, आपल्या तांड्यापर्यंत, आपल्या वस्तीपर्यंत आलेली आहे। तिचं नाव आहे चला गावतांडा, जनजागृती चला गावतांडा ही मोहीम आहे। जर आपल्या गावात, आपल्या वस्तीवर, आपल्या तांड्यात, आपल्या वाडीवरती एखादी भाकड गाय असेल, एखादी वांज गाय असेल, अपंग आंधळी गाय असेल, आजारी गाय असेल, अशी गाय कुठल्याही कत्तलखान्याला न देता कुठल्याही कत्तलखान्याला न देता आपण कुठल्या तरी अशा ह्या मोहिमेमध्ये संपर्क करून आपली गाय त्यांना द्या। जर तुम्हाला त्या गायीचा मोबदला पाहिजे असेल तर तुम्ही जे कत्तलखान्याला देऊन जी रक्कम घेता त्याच्यापेक्षा 200-500 रुपये जास्ती देऊन आम्ही कत्तलखान्यासाठी गाय विकत घेऊ। कत्तलखान्याला न जाऊ देता गाय गोशाळेमध्ये विकत घेऊ। तुम्हाला त्या गायीचा मोबदला मिळणार आहे। या मोहिमेमध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हा अशी तुमच्या सर्वांच्या चरणी नम्र विनंती आहे। आणि जास्तीत जास्त सर्वांनी या मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। रामकृष्ण हरी, जय गोमाता।